आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। सप्तसुरंगी बहुउद्देशीय महिला संस्था धुलिया की अध्यक्ष मीना भोसले ने धुलिया जिला मराठी पत्रकार संघ में पत्रकार परिषद लेकर बाल विवाह मुक्त भारत के बारे में पूरी जानकारी दी। ऑल इंडिया जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन (JRC) बच्चों के अधिकारों और मुख्य रूप से बाल विवाह मुक्त भारत के लिए काम करने वाला एक बहुत बड़ा संगठन है। इस संगठन के एक भाग के रूप में सप्तश्रृंगी बहुउद्देशीय महिला संगठन धुले जिले में कार्य कर रहा है। जस्ट राइट संस्था भारत के 26 राज्यों के 418 जिलों में काम कर रही है और इस संस्था का उद्देश्य 2030 तक भारत में बाल विवाह की दर को 0 पर लाना है और इसके लिए भारत सरकार और संस्था जस्ट राइट्स विभिन्न सामाजिक संगठनों के साथ मिलकर काम कर रही है। बाल विवाह मुक्त भारत अभियान चला रहे हैं। प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। तर तुम्हाला माहिती आहे आपल्या भारत देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बालविवाह होतात आणि ते बालविवाह पूर्णपणे शून्यावर आणायचे आहे। म्हणून बालविवाह मुक्त अभियान आपण जे आहे ते संपूर्ण भारतात राबवलं जात आहे आणि ते राबवलं जात आहे जस्ट राइट फॉर चिल्ड्रन। म्हणजे काय तर मुलांच्या हक्कासाठी जे काही आहे ते सर्व मुलांच्या हक्कासाठी। आता चाइल्ड मॅरेज तुम्ही बघितलं आपल्या धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे, नंतर म्हणून आपण धुळे जिल्हा पण त्याच्यात घेतलेला आहे। तर जस्ट राइट फॉर चाइल्ड ही जी संघटना आहे ही संपूर्ण भारतात मुलांच्या हक्कासाठी आणि चाइल्ड मॅरेज फ्री इंडिया म्हणजे बालविवाह मुक्त भारतासाठी काम करते आहे। त्याच्यात त्यांनी अनेक राज्य घेतलेली आहेत, जिल्हा घेतलेला आहे आणि ही जी चळवळ आहे ती चळवळ नेमकी काय काम करते, कशा पद्धतीने काम करते, बालविवाह कायदा कसा आला या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी मी आज आलेले आहे। तर सर्वात महत्त्वाचं जे आहे तर तुम्हाला सांगितलं की जस्ट राइट फॉर चिल्ड्रन हे जे आहे हे एकूण 26 राज्यात आणि 418 जिल्ह्यांमध्ये काम करत आहे आणि 2030 पर्यंत 0% बालविवाह करण्याचा मनोदय या चळवळीचा आहे। ही चळवळ भारत सरकारबरोबर जोडून काम करते आहे, NGO सोबत जोडून काम करते आहे आणि हे खूप मोठं संघटन भारतातलं मुलांसाठी काम करणार आहे आणि म्हणून हे अभियान आपण एकत्रितरित्या राबवतो आहे आणि या अभियानाचं एक फलित म्हणून भारत सरकारने 27 नोव्हेंबर हा दिवस बालविवाह मुक्त दिवस म्हणून डिक्लेअर केलेला आहे। त्याच्यामध्ये म्हणून काल जो आहे संपूर्ण भारतात भारत सरकारचे सगळे प्रतिनिधी त्याचप्रमाणे NGOचे प्रतिनिधी यांनी बालविवाहासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते कार्यक्रम घेतलेले आहेत, ठिकठिकाणी प्रतिज्ञा घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीने सर्वात जास्त बालविवाह थांबवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। याच्यामध्ये सर्व सामाजिक संघटना आहेत, पत्रकार बंधू आहेत, कारण याचा सर्वांचा रोल आहे। आम्ही कितीही म्हटलं की आम्ही एकटे काम करून घेऊ पण तुमच्या माध्यमातून जस्ट राइट फॉर चिल्ड्रन मुलांसाठी अगदी योग्य हे खूप मोठं संघटन आहे जे मुलांच्या हक्कासाठी आणि प्रामुख्याने बालविवाह मुक्त भारत अभियानासाठी काम करत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात बालविवाह मुक्त भारत हे अभियान सुरू आहे आणि त्याचा जे उद्देश आहे तो उद्देश संपूर्ण भारतामध्ये 2030 पर्यंत बालविवाहाचं प्रमाण 0वर आणणं असे आहे। आणि जस्ट राइट फॉर चिल्ड्रन ही संघटना जी आहे ती भारत सरकार सोबत पण जुडलेली आहे, ती भारत सरकार सोबत पण काम करते आहे आणि जसं मी म्हटले की साधारणतः संपूर्ण याच्यात म्हणजे भारतात 26 राज्य आणि 418 जिल्ह्यांमध्ये ही संघटना काम करते आहे आणि त्या संघटनेची एक प्रतिनिधी संस्था म्हणून सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था ही धुळे जिल्ह्यामध्ये काम करते आहे आणि धुळे जिल्ह्यात सर्वात चांगल्या रीतीने बालविवाहाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला 0वर आणण्यासाठी काम करायचं आहे। त्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत। जसं की गावागावामध्ये जाऊन सर्वात पहिले आपण 50 गावं निवडले ज्याच्यात बालविवाह मोठ्या प्रमाणात होता, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात
जनजागृती आपण करत आहोत, बालविवाहमुक्त भारताची प्रतिज्ञा घेत आहोत आणि लोकांमध्ये जनजागृती करून महाराष्ट्र शासनाला सोबत घेऊन आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही जी संघटना आहे, या संघटनेने वर्षानुवर्ष मुलांसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि बालविवाहासाठी पण खूप चांगलं काम केलं। आणि याचं एक फलित जेव्हा राजस्थानमध्ये ही घटना जी आहे बालविवाहाची त्याच्या ज्या बाबतीत जेव्हा केस प्राप्त झाल्या, तेव्हा एक निर्णय राजस्थान सरकारने घेतला की जर बालविवाहाच्या बाबतीत म्हणजे कोणीही होऊ दिला, त्याच्यात ऍक्शन घेतली नाही, तर त्या गावातला सरपंच हा देखील त्याला जबाबदार राहील। आणि या अनुषंगाने बालविवाह प्रतिबंधक कायद्याची पण आखणी केली गेली आणि बालविवाहमुक्त भारत अभियानात जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेने जे सर्व अनुमान काढले, सर्व माहिती गोळा केली, त्या माहितीच्या आधारे भारत सरकारने वेगवेगळे रोडमॅप तयार केले, बालविवाह मुक्त भारतासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाची आखणी केली आणि या आखणीमध्ये आणि ह्या कार्यक्रमामध्ये जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेचा खूप मोठा वाटा आहे। आणि त्यांच्या पद्धतीने ते संपूर्ण आता सध्या तर भारतात काम करतायत, पण ही संघटना संपूर्ण जगात सुद्धा काम करायला इच्छुक आहे आणि त्या पद्धतीने ते काम होणार आहे। मी अपेक्षा करते की आपल्या धुळे जिल्ह्याला सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून झिरो बालविवाह मुक्त भारत म्हणण्यापेक्षा सर्वात आधी आपला जिल्हा बालविवाह मुक्त करूया, एवढीच अपेक्षा करते। थांबते। धन्यवाद।